त्याचा जे मोडस ऑपरेंडाय आहे त्यामध्ये वे पावडर, त्याच्याबरोबर पाणी, मल्सिफायर, ऑइल आणि शॅम्पू किंवा सर्फ वॉटर अशा प्रकारची 5 गोष्टी अशा मिश्रण करून एखाद्या मशीनचा वापर करून ते ते जे दूध आहे सिंथेटिक आणि अडल्टरेटेड ते तयार केला जात होता आणि त्याला मग जे ओरिजिनल दूध आहे खरं आहे त्याच्यात मिक्स करून पुढे वेगवेगळ्या ठिकाणी सप्लाय होतो. सर किती दिवसापासून चालू होतं हे रॅकेट किती मोठं आहे आणि ते 24 आरोपी आपण अटक केले त्याचं बॅकग्राऊंड नेमकं काय आहे? बघा, ह्या जी 24 आरोपी अटक केली आहे त्यापैकी सर्वांचा तर पास रेकॉर्ड नाही आहे, पण काही आरोपीच्या 7-8 लोकांवर वेगवेगळे प्रकारचे एसेन्शियल कमॉडिटीज ऍक्ट असाला किंवा FDA ची काही कारवाई झाली, एक दोन आरोपीवर मधून झालेली आहे. आणि आमच्याकडे जे रेकॉर्ड उपलब्ध झालेले आहात ते 2024 ऑनवर्ड झालेले आहात. हालाकी ते त्याचे मागे सुद्धा करत असणार आहे, पण सध्यापर्यंत 2024 ते 26 पर्यंतचे त्यामध्ये कोणी 1 वर्ष, कोणी 6 महिने, कोणी 2 वर्ष असा वेगवेगळा सहभाग. सर तुम्ही म्हणताय की अनेक ठिकाणी याचं वितरण होत होतं, किती लिटर साधारण त्याच्यामध्ये आपण आपला साठा काढलाय का? त्या अंकड्याबाबत ते आंकडा माझ्याकडे सध्या नाहीये, कारण जोपर्यंत तपास पूर्ण होत नाहीये तर एकूण किती विक्री झालेली आहे, किती तयार झालेलं आहे त्याचं संकलन सध्या चालू आहे. ते झाल्यानंतर आपल्याला सांगण्यात येईल. तर 10 लोक अजून एकूण 24 लोक अटक केले आहे. 13 अगोदर केले होते, एक नंतर केला आणि 9 लोक काल केले. हा जी सुरुवातीची कारवाई होती, सुरुवातीची कारवाईमध्ये खूप सारा मटेरियल गोडाऊन्स मधना त्याचे जे स्टोर हाऊसेस होते त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहे. त्यामध्ये मल्सिफायर आहे, ऑइल आहे किंवा इतर प्रकारचे ते वे पावडरच्या पोथ्या वगैरे आहे. त्याचा सध्या विश्लेषण चालू आहे. त्याबाबत एकूण किती व्यवहार आहे फायनान्शियली आणि एकूण किती मुद्देमाल आहे जे वापरला गेला आहे त्याबाबत टोटल नंबर सध्या देणे शक्य नाहीये. ते पूर्ण तपासाच्या नंतर आपल्याला कळेल. हा 7 ते 8 जिल्ह्याचे आरोपी आहात, वेगवेगळ्या जिल्ह्याचे. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा आहे, पुणे रुरल आहे, सांगली आहे, जालना आहे आणि इतर काही जिल्ह्याचे जळगाव वगैरेचे लोक आहात. त्याबाबत सुद्धा आपल्याला डिटेल माहिती देण्यात येईल. अजून ते तपास चालू आहे. थँक्यू.